तर मित्रांनो, हा आहे ना, हा आपला सोनालीचा पक्षी आहे. आणि याची गोष्ट तुम्हाला सांगतो. पक्ष्याचे जे वय असतं त्या वयानुसार पक्ष्याला खाद्य भेटणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जी सायझिंग असते पक्ष्याची, ती साईज काही पक्षी खूप लहान असतात कमी फीड दिल्यामुळे, आणि काही पक्षी खूप जास्त वाढून जातात. आणि त्याचबरोबर पक्ष्याला जे वयानुसार वजन आलं पाहिजे ते वजन येत नाही. याचं नुकसान मला झालेलं आहे. मी जे काही त्याची एज असते त्या एजनुसार फीड दिलेलं नाही, खूप कमी फीड दिलेलं होतं. त्यामुळे आता पक्ष्याचा 90 दिवस पार आहे, 90 दिवस प्लसचा पक्षी आहे, तरीसुद्धा पक्ष्याचा आत्ताशी जास्त फीड येतो मी 80-85 दिवसापासून. त्यामुळे आता पक्ष्याची एका ॲव्हरेज 1000-1100चं ॲव्हरेज आलेलं आहे आत्ता जास्त फीड दिल्यामुळे. त्यामुळे कमी फीड दिल्याचं आपल्याला असं नुकसान होतं की जे काही पक्ष्याला वजन पाहिजे वयानुसार ते येत नाही. म्हणून पक्ष्याला जे फीड पाहिजे तेवढं फीड मिळालंच पाहिजे वयानुसार डेलीचं. या प्रकारे करा, कमी फीड टाकू नका, का नाही तर खूप असं नुकसान होतं. पक्षी एक साईजचा निघतच नाही. काही पक्षी खूप लहान असतो आणि काही पक्षी खूप मोठा वाढून जातो. त्याचबरोबर पक्ष्याला जे वजन पाहिजे ते येत नाही, असं नुकसान होतं. त्यामुळे पक्ष्याला जेवढं पाहिजे तेवढं फीड मिळालंच पाहिजे, तर तो पक्षी जे काही त्याचं एज असते त्या एजनुसार वजन वेट गेन करून येणार. या प्रकारे. तर मित्रांनो, हा आहे ना, हा आपला सोनालीचा पक्षी आहे. आणि याची गोष्ट तुम्हाला सांगतो. पक्ष्याचे जे वय असतं त्या वयानुसार पक्ष्याला खाद्य भेटणे हे खूप महत्त्वाचे आहे. त्याचं कारण तुम्हाला सांगतो. जी सायझिंग असते पक्ष्याची, ती साईज काही पक्षी खूप लहान असतात कमी फीड दिल्यामुळे, आणि काही पक्षी खूप जास्त वाढून जातात. आणि त्याचबरोबर पक्ष्याला जे वयानुसार वजन आलं पाहिजे ते वजन येत नाही. याचं नुकसान मला झालेलं आहे. मी जे काही त्याची एज असते त्या एजनुसार फीड दिलेलं नाही, खूप कमी फीड दिलेलं होतं. त्यामुळे आता पक्ष्याचा 90 दिवस पार आहे, 90 दिवस प्लसचा पक्षी आहे, तरीसुद्धा पक्ष्याचा आत्ताशी जास्त फीड येतो मी 80-85 दिवसापासून. त्यामुळे आता पक्ष्याची एका ॲव्हरेज 1000-1100चं ॲव्हरेज आलेलं आहे आत्ता जास्त फीड दिल्यामुळे. त्यामुळे कमी फीड दिल्याचं आपल्याला असं नुकसान होतं की जे काही पक्ष्याला वजन पाहिजे वयानुसार ते येत नाही. म्हणून पक्ष्याला जे फीड पाहिजे तेवढं फीड मिळालंच पाहिजे वयानुसार डेलीचं. या प्रकारे करा, कमी फीड टाकू नका, का नाही तर खूप असं नुकसान होतं. पक्षी एक साईजचा निघतच नाही. काही पक्षी खूप लहान असतो आणि काही पक्षी खूप मोठा वाढून जातो. त्याचबरोबर पक्ष्याला जे वजन पाहिजे ते येत नाही, असं नुकसान होतं. त्यामुळे पक्ष्याला